नमस्कार मंडळी, सुनीता लवंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मंडळी, आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज सुरू करत आहे। तर ह्या सिरीजमध्ये तुम्हाला एखादी भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे। पुढचे काही दिवस आपण भेंडीच्या वेगवेगळ्या भन्नाट रेसिपीज पाहणार आहोत। तर सिरीजच्या आजच्या पहिल्या भागामध्ये आज आपण भरलेली भेंडी बनवतोय। हो, मला माहिती आहे सगळेच जण भरलेली भेंडी बनवतात, पण आज मी जी पद्धत दाखवणार आहे त्यामुळे भेंडी खूप खमंग आणि चविष्ट बनती। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पावशर भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे। भेंडी विकत घेताना ती कोळी बघून घ्या। भेंडीचा शेंडा असा मोडून बघायचा, तो असा पटकन तुटला की भेंडी कोवळी आहे असं समजावं। तर ही भेंडी आपल्याला आधी पुसून कोरडी करून घ्यायची आहे, म्हणजे मग भाजी चिकट किंवा बुळबुळीत होत नाही। हवं तर तुम्ही भेंडी फॅनखाली सुकवून घेतली तरी चालेल। तर सर्व भेंड्या मी पुसून घेतल्या आहेत। चला आता यांना कट करून घेऊया। तर भेंडीची दोन्ही टोकं आधी कट करून घ्यायचे, त्यानंतर भेंडीला असा पोटामध्ये कट द्यायचा। भेंडीचे दोन तुकडे होणार नाही अशा पद्धतीने भेंडी कापून घ्या। आतमध्ये खिडकी वगैरे आहे का ते चेक करा। भरली भेंडी बनवण्यासाठी भेंडी शक्यतो कोवळी बघून घ्या, फार जास्त मोठ्या मोठ्या भेंड्या घेऊ नका। तर बघा सगळी भेंडी कापून झाली आहे। आता हिला जरा साईडला ठेवून देऊया आणि भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवूयात। मिक्सरच्या भांड्यात 3-4 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा एक छोटा तुकडा, मुठभर कोथिंबीर आणि पुदिना घालायचा। पुदिना अवश्य घाला, यानेच आपली भाजी एकदम टेस्टी लागती। तर बघा थोडंसं पाणी घालून मी हे वाटून घेतलंय, तर ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता ह्या वाटणामध्ये चवीनुसार मीठ, एक बारीक कापलेला कांदा, त्यानंतर लिंबा एवढी चिंच मी कमी पाण्यात भिजत घातली होती, त्याचा घट्टसर कोळ यामध्ये घालायचा आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। सगळं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये बेसन पीठ घालायचंय। तर मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, ते लागेल तसं थोडं थोडं घालून हे मिक्स करत जायचं। एकदम सगळं बेसन पीठ घालू नका। आणि हो, एक लक्षात घ्या की हिरवं वाटण करताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आणि चिंचेचा कोळ घट्टसरच घालायचा, म्हणजे मग आपल्याला बेसन पीठ कमी घालावं लागतं। तर बघा मी सगळं बेसन पीठ घालून असं इतपत घट्टसर सारण बनवलं आहे। तर चला आता लगेचच हे भेंडीमध्ये भरून घेऊयात। हलक्या हाताने मसाला भेंडीमध्ये भरून घ्यायचा, भेंडी मोडून द्यायची नाही एवढी मात्र काळजी घ्या। तर सगळ्या भेंडीमध्ये मसाला आपला भरून झालाय। चला आता फोडणीची तयारी करूयात। गॅसवर जाडबुडाच्या कढईमध्ये जरा जास्तच तेल घालायचं, फक्त जिरे आणि हिंगाची फोडणी करायची आणि ह्या फोडणीमध्ये भरलेली भेंडी घालायची। सुरुवातीला मोठ्या गॅसवर 2 मिनिट भेंडी चांगली परतून घ्यायची, म्हणजे मग भेंडी चिकट होत नाही। तर 2 मिनिट मोठ्या गॅसवर भेंडी परतल्यानंतर आता गॅस कमी करायचा आणि कढईत ताट ठेवायचं। ताटामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि भेंडी 5-6 मिनिट शिजवून घ्यायची। याला अधूनमधून हलवून घ्यायचं। असं ताटावर पाणी ठेवलं की आतमध्ये वाफेच्या पाण्यावर भेंडी करपत नाही आणि चांगली शिजली जाती। तर बघा 5-6 मिनिटांनंतर आपली भेंडी चांगली शिजली आहे आणि अजिबात चिकट झाली नाही आणि मसालाही करपला नाही। आता शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करूयात। तुम्ही अशी भेंडी सकाळच्या काही गडबडीत सुद्धा बनवू शकता। फक्त आदल्या दिवशी भेंडी कट करून ठेवायची आणि हा मसाला बनवून ठेवायचा फ्रीजमध्ये। तर मंडळी, उद्या मी भेंडीची अजून एक नवीन रेसिपी घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। आणि हो, व्हिडिओच्या शेवटी रोज मी एक टिप देणार आहे। तर आजची टिप आहे की फोडणीमध्ये भेंडी घातल्यानंतर मोठ्या गॅसवर 2-3 मिनिट चांगली परतून घ्यायची, म्हणजे मग भेंडी चिकट किंवा बुळबुळीत होत नाही। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।